प्रिय विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी प्राध्यापक अनिल दिसले, विद्याप्रतिष्ठान कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती. आज कॅप राऊंड 2चं अलॉटमेंट प्रोव्हिजनल अलॉटमेंट झालेलं आहे आणि आता कॅप राऊंड 2 नंतर विद्यार्थ्यांनी पुढची प्रोसेस म्हणजे ॲडमिशन घेण्याची मेन प्रोसेस याच्या संदर्भातला हा एक छोटासा व्हिडिओ मी बनवत आहे. तर मुलांना ऑनलाईन काही डॉक्युमेंट्स ॲडमिशनसाठी लागणार आहेत. तर ऑनलाईन डॉक्युमेंटमध्ये महत्त्वाचे हे 3 डॉक्युमेंट्स आहेत. त्याच्यामधले पहिले डॉक्युमेंट म्हणजे प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर हे, त्यानंतर दुसरं म्हणजे रिसिप्ट कम अक्नॉलेजमेंट फॉर ॲडमिशन आणि तिसरं रिसिप्ट कम अक्नॉलेजमेंट ऑफ सीट ॲक्सेप्टन्स. तर ॲडमिशनला जाण्यापूर्वी हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्याबरोबर असणं गरजेचं आहे. तर हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला कुठनं भेटतील, ऑनलाईन तुम्हाला कसे अवेलेबल होतील, तर मी 1 बाय 1 डॉक्युमेंट सांगतो. आय रिपीट, 3 डॉक्युमेंट्स आहेत. पहिलं म्हणजे प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर, दुसरं म्हणजे रिसिप्ट कम अक्नॉलेजमेंट फॉर ॲडमिशन आणि तिसरं म्हणजे रिसिप्ट कम अक्नॉलेजमेंट ऑफ सीट ॲक्सेप्टन्स. तर आपण स्टेप बाय स्टेप हे डॉक्युमेंट्स कसे ऑनलाईन अवेलेबल आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. सो विल स्टार्ट विथ प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर. त्यासाठी तुम्हाला गुगल ओपन करायचं, याच्यामध्ये MST CET टाकायचं. MST CET मध्ये ही पहिलीच वेबसाईट घ्यायची. ह्या वेबसाईटवरती खाली आलं की इथं BE BTech ही आपली वेबसाईट आहे, CETcell.mahaCET.org. याच्यामध्ये BE BTech वरती क्लिक करायचं. BE BTech वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस, प्रोव्हिजनल अलॉटमेंट म्हणजे हे जे पहिलं आहे हे प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर ते तुम्हाला इथनं भेटणार आहे. चेक प्रोव्हिजनल लेफ्ट साईडला चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस याच्यावरती क्लिक करायचं. या ठिकाणी तुम्हाला इथं तुमचा नंबर टाकायचा आहे. मी एक सॅम्पल म्हणून एक नंबर घेतलेला आहे. सो EN आणि या ठिकाणी तुम्हाला तुमची बर्थ डेट टाकायची आहे. आणि सबमिट केल्यानंतर हे तुम्हाला प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर या ठिकाणी लिहिलेलं बघा, प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर. तर हे प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर आहे. या ठिकाणी तुमचं नाव असेल, तुमची कॅटेगरी असेल, हे तुम्हाला मिळालेलं कॉलेज आहे, मिळालेली ब्रँच आहे, त्या ब्रँचचा कोड आहे आणि याची प्रिंट काढायची. तर हे तर याची एक प्रिंट घेऊन यायची, ह्याची स्कॅन कॉपी तुमच्याकडे सेव्ह केली तरी चालेल. तर हे आपलं पहिलं डॉक्युमेंट आहे. त्यानंतर दुसरं डॉक्युमेंट आहे रिसिप्ट कम अक्नॉलेजमेंट फॉर ॲडमिशन. तर हे रिसिप्ट कम अक्नॉलेजमेंटसाठी सेम वेबसाईट आहे. परत BE BTech वरती मी जातो. पण ह्या रिसिप्ट कम अक्नॉलेजमेंट म्हणजे हे जे सेकंड नंबरचं डॉक्युमेंट आहे याच्यासाठी तुम्हाला लॉग इन करावं लागेल. तर तुमच्या ह्या रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जायचं, इथं तुमचा नंबर टाकायचा, पासवर्ड टाकायचा. तर आपल्याला कुठलं डॉक्युमेंट पाहिजे, रिसिप्ट कम अक्नॉलेजमेंट फॉर ॲडमिशन. तर हे डॉक्युमेंट तुम्हाला कुठं भेटेल, तर या ठिकाणी लेफ्ट साईडला होममध्ये लेफ्ट साईडला गेला तर इथं अक्नॉलेजमेंट बाय व्हर्जन वाईज. तर या ठिकाणी क्लिक करायचं, अक्नॉलेजमेंट बाय व्हर्जन वाईज. या ठिकाणी हा मॅक्सिमम नंबर जो काही शेवटचा नंबर असेल तो सिलेक्ट करायचा. लेटेस्ट समजा 5 असेल तर 5 नंबरचा घ्यायचा, शेवटचा ह्या सगळ्यात शेवटचा घ्यायचा. आणि शेवटचा घेतल्यानंतर हे तुम्हाला डॉक्युमेंट भेटेल, रिसिप्ट कम अक्नॉलेजमेंट फॉर ॲडमिशन. म्हणजे हे आपलं सेकंड डॉक्युमेंट आहे, रिसिप्ट कम अक्नॉलेजमेंट फॉर ॲडमिशन. तर हे रिसिप्ट कम अक्नॉलेजमेंट फॉर ॲडमिशन याची पण प्रिंट काढायची. याच्यामध्ये तुमचे सगळे डिटेल्स असतात, तुमचा फोटो असतो, तुमचं पूर्ण डिटेल्स, कॅटेगरी वगैरे सर्व असतात, तुमचे मार्क्स वगैरे असतात, कुठले डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले ते असते. आणि याच्यामध्ये खाली सील अँड सिग्नेचर ऑफ इश्युइंग SC ऑफिसर म्हणजे स्क्रुटिनी सेंटर ऑफिसरचे सील अँड सिग्नेचर हे घेण्याची आवश्यकता नाही आहे. तिथे तुम्हाला सील आणि सिग्नेचर घ्यायचं नाही आहे, फक्त त्याची प्रिंटआउट काढायची आणि ह्या ठिकाणी तुम्हाला साईन करायची. फक्त लक्षात ठेवा की तुम्ही ज्यावेळेस प्रिंटआउट घेताल त्यावेळेस तुम्हाला सिग्नेचर ऑफ ॲप्लिकंट ही तर तुम्हाला साईन करायची. ह्या सही आणि शिक्क्याची आवश्यकता नाही. तुम्हाला स्क्रुटिनी सेंटरला जाण्याची अजिबात आवश्यकता नाही. तुम्ही डायरेक्ट ज्या कॉलेजला ॲडमिशन तुम्हाला भेटलेलं आहे, अलॉट झालेलं आहे, त्या कॉलेजला जाऊन डायरेक्ट ॲडमिशन घ्यायचं. आय रिपीट, सील अँड सिग्नेचर ऑफ SC ऑफिसर आवश्यकता नाही. फक्त विद्यार्थ्यांनी स्वतःची सिग्नेचर इथं करायची, म्हणजे प्रिंट करायचं आणि प्रिंट केल्यानंतर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वतःची ह्याच्यावरती साईन करायची. SCची सही शिक्का आवश्यकता नाही. आता आपण तिसरं डॉक्युमेंट पाहू. तिसरं डॉक्युमेंट आहे रिसिप्ट कम अक्नॉलेजमेंट ऑफ सीट ॲक्सेप्टन्स. तर सीट ॲक्सेप्टन्सचं डॉक्युमेंट तुम्हाला कुठं भेटणार आहे, त्यासाठी तुम्हाला परत रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जायचं. इथं तुमचा EN टाकायचा, पासवर्ड टाकायचा, साइन इन करायचं. आता या ठिकाणी ह्या विद्यार्थ्याला कॅप राऊंड 1मध्ये ऑलरेडी एक सीट अवेलेबल झाली होती. कॅप राऊंड 1ला त्याला एक सीट अवेलेबल झाली होती आणि त्यांनी ती नॉट फ्रीज केली होती. नॉट फ्रीज करून त्याने 1000 रुपये भरले होते. आय रिपीट, हा जो विद्यार्थी आहे म्हणजे ह्या विद्यार्थ्याचं जे नाव आहे, ह्या विद्यार्थ्याने म्हणजे हा EN जो मी ॲज अ सॅम्पल म्हणून घेतलेला आहे, तर ह्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी त्याला कॅप 1मध्ये एक सीट भेटलेली होती
आणि ती सीट त्यांनी नॉट फ्रीज आणि 1000 रुपयाची प्रोसेस कंप्लीट केलेली होती. आता तुम्ही जर 1000 रुपयाची प्रोसेस कंप्लीट केलेली असेल तर पुन्हा 1000 रुपये भरण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जर कॅप राऊंड 1ला जर 1000 रुपये भरलेले नसतील तर तुम्हाला ती पे सीट ॲक्सेप्टन्स, इथं चेक युअर अलॉटमेंट अँड गिव्ह सीट ॲक्सेप्टन्स, हे प्रोसेस तुम्हाला, ह्या 4 प्रोसेस तुम्हाला कंप्लीट करणं कंपल्सरी आहे. आय रिपीट, तुम्ही जर कॅप राऊंड 1ला सीट ॲक्सेप्टन्स केलेलं नसेल, 1000 रुपये भरलेले नसतील तर ह्या 4 स्टेप्स तुम्हाला कंप्लीट कराव्या लागतील. त्यासाठी ठिकाणी तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स द्यावा लागेल, त्या ठिकाणी तुम्हाला 1000 रुपयाची प्रोसेस ऑनलाईन पेमेंट करावं लागेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला याची प्रिंटआउट निघेल. पण ह्या विद्यार्थ्याला कॅप राऊंड 1मध्ये ऑलरेडी एक सीट बुक झालं होतं. ते बुक झाल्यानंतर त्यांनी 1000 रुपयाची प्रोसेस कंप्लीट केलेली आहे कॅप राऊंड 1मध्येच, त्यामुळे त्याच्या ह्या चारही स्टेजेस कंप्लीट दाखवत आहे. तर ह्या 4 स्टेप कंप्लीट असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर कंप्लीट नसतील तर तिथं रेडमध्ये इनकम्प्लीट येईल. तर ह्या विद्यार्थ्याचे 4ही स्टेट कंप्लीट आहेत. तर आता ह्याला कॅप राऊंड 2मध्ये वेगळं कॉलेज भेटलेलं आहे. कॅप राऊंड 1मध्ये त्याला वेगळं कॉलेज होतं, आता कॅप राऊंड 2मध्ये त्याला कुठलं अलॉट झालेलं आहे, विद्याप्रतिष्ठानचं. कुठली ब्रँच, मेकॅनिकल. मग याच्यासाठी सिम्पल प्रोसेस आहे की प्रिंट सीट ॲक्सेप्टन्स, काहीही करायचं नाही, डायरेक्ट त्यांनी प्रिंट सीट ॲक्सेप्टन्स. या ठिकाणी बघा कॅप राऊंड 1मध्ये 1000 रुपये भरलेले होते. आता पुढची प्रोसेस म्हणजे सिम्पल, ह्या 4 स्टेप कंप्लीट आहे. फक्त इथं प्रिंट सीट ॲप्लिकेशन फॉर्म इथं क्लिक करायचं. हे केल्यानंतर त्याला या ठिकाणी दिसतं बघा, या ठिकाणी कॅप राऊंड 1, हे बघा इथं कॅप राऊंड 1. कॅप राऊंड 1ला कुठलं भेटलं होतं, माळेगावचं कॉलेज भेटलं होतं. कुठली ब्रँच भेटली होती, मेकॅनिकल. आणि त्यांनी ती बेटरमेंट, हे बघा बेटरमेंट आणि कन्फर्म केलेलं होतं, त्यामुळं याला प्रोसेस करायची नाही. यांनी फक्त इथं प्रिंट सीट ॲक्सेप्टन्स फॉर्म याच्यावरती फक्त क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर हे कॅप राऊंड 1चे डिटेल्स आहेत आणि कॅप राऊंड 2 इथं दिलेले बघा, कॅप राऊंड 2. आणि रिमार्क काय झाला आहे, अलॉटमेंट कॅन्सल ड्यू टू बेटरमेंट इन कॅप राऊंड 2. का कॅन्सल झालं तर कॅप राऊंड 2मध्ये त्याला कॉलेज वेगळे भेटलं, त्यामुळं हे जे कॅप राऊंड 1मध्ये त्याला जे भेटलेलं आहे ते कॉलेज काय झालं त्याचं कॅन्सल. आता त्याला कुठलं भेटलेलं आहे कॅप राऊंड 2मध्ये, विद्याप्रतिष्ठान. कुठली ब्रँच, सेम ब्रँच मेकॅनिकल. म्हणजे त्याला आधी माळेगावची मेकॅनिकल भेटली होती, आता त्याला विद्याप्रतिष्ठानची मेकॅनिकल भेटल्यामुळं अलॉटमेंट कॅन्सल ड्यू टू बेटरमेंट. म्हणजे ही अलॉटमेंट कुठली कॅन्सल झालेली आहे, कॅप राऊंड 1ची. का कॅन्सल झालेले आहे, कारण त्याला कॅप राऊंड 2ला वेगळं कॉलेज भेटलेलं आहे, म्हणजे त्यांनी बेटरमेंट केलेलं आहे. आणि ह्या बेटरमेंट केलेल्याचं तुम्हाला परत पुढची प्रोसेस करायची नाही, ह्याला डायरेक्ट प्रिंट सीट ॲक्सेप्टन्स म्हणायचं. ह्या प्रिंट सीट ॲक्सेप्टन्स म्हटलं या ठिकाणी तुमचं सिग्नेचर असेल ते सिग्नेचर करायचं. इथं स्टुडंट सिग्नेचर, हे स्टुडंट सिग्नेचर करायचं. आणि हे 3 डॉक्युमेंट, प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर ते तुम्हाला स्टार्टिंगला भेटतं, बर्थडेट टाकून भेटतं. हे रिसिप्ट कम अक्नॉलेजमेंट तुमच्याच लॉग इनला आहे. हे रिसिप्ट कम अक्नॉलेजमेंट कुठं आहे, रिसिप्ट कम अक्नॉलेजमेंट तर तुमच्याच लॉग इनला ह्या ठिकाणी अक्नॉलेजमेंट व्हर्जन वाईज इथनं तुम्हाला ते सेकंड डॉक्युमेंट भेटेल. आणि हे जे थर्ड डॉक्युमेंट आहे ते थर्ड डॉक्युमेंट कोणाला कुठनं भेटणार आहे, तुम्ही जर 1000 रुपयाची प्रोसेस कंप्लीट केलेली असेल तर प्रिंट सीट ॲक्सेप्टन्स फॉर्म्स याच्यावरती क्लिक केले की हा 3 नंबरचं तुमचं डॉक्युमेंट रेडी होणार आहे. तर हे तिन्ही डॉक्युमेंट्स घ्यायचे, तिन्ही डॉक्युमेंट्सवरती तुमच्या जिथं साईन्स असतील तिथं साईन घ्यायच्या. स्क्रुटिनी सेंटरला जाण्याची आवश्यकता नाही, डायरेक्ट कॉलेजला जायचं. ह्या तिन्हीच्या आपण स्कॅन कॉपी करून तुमच्याकडे पण सेव्ह करा, कारण हे तिन्ही डॉक्युमेंट तुम्हाला फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयर 4ही वर्ष स्कॉलरशिपसाठी लागतात. त्यामुळे हे तिन्ही डॉक्युमेंटचं स्कॅन करून ठेवा तुमच्याकडे. ह्याच्या एक्स्ट्रा कॉपीज काढा, प्रत्येक डॉक्युमेंटच्या 10-10 कॉपीज काढा, तुमच्याकडे एक्स्ट्रा ठेवा. कॉलेजला तुम्हाला 3 ते 4च डॉक्युमेंट्स लागतात, पण या प्रत्येकाची एक्स्ट्रा कॉपीज तुमच्याकडे ठेवा, कारण की हे एकदा डॉक्युमेंट कॉलेजकडे सबमिट केलं तर तुम्हाला ते लवकर परत भेटत नाही. त्यामुळं ह्या जे डॉक्युमेंट्स आहेत किंवा हे जे ऑनलाईन तुम्ही प्रिंट आउट काढलेले आहेत पुढच्या वर्षी परत ते ऑनलाईन अवेलेबल होत नाहीत. तुमचा सगळा डेटा ऑनलाईनचा इरेज केला जातो. त्यामुळं याच्या होतील तेवढ्या जास्तीत जास्त प्रिंट आउट तुमच्याकडे झेरॉक्स काढून ठेवा, स्कॅन कॉपी करूनही तुमच्या ईमेलला टाकून ठेवा. हे सर्व डॉक्युमेंट्स याच्या व्यतिरिक्त जे रेग्युलर डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असेल, व्हॅलिडिटी असेल, नॉन क्रिमिनल, त्याची लिस्ट मी तुम्हाला सेपरेट पाठवलेलीच आहे ग्रुपवरती. तर 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड असेल, CETचं मार्कशीट, JEEचं मार्कशीट असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी असेल, नॉन क्रिमिलियर असेल, EWS सर्टिफिकेट असेल, आधार कार्ड असेल, हे सर्व डॉक्युमेंट्स. आणि या सर्व डॉक्युमेंट्सच्या 8 ते 10 झेरॉक्स कॉपीज राहू द्या, ॲटेस्टेड करण्याची आवश्यकता नाही. पण कॉपीज जास्त याच्यासाठी सांगितलं की हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला कॉलेजमध्ये जमा करावे लागतात आणि हे कॉलेजमधनं तुम्हाला 6 ते 8 महिन्यानंतर ज्यावेळेस DTEकडनं चेक होऊन येतात त्यानंतर तुम्हाला 6-8 महिन्यामध्ये ते परत भेटतात. परंतु मधल्या पिरियडमध्ये जर तुम्हाला स्कॉलरशिपला जायचं असेल किंवा बँक अकाउंट काढायचे, बाकीच्या गोष्टीसाठी जर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स लागले तर ते अवेलेबल होणार नाहीत. त्या कारणास्तव तुम्हाला ह्याच्या थोड्याशा एक्स्ट्रा प्रिंट्स काढून ठेवा. हे सर्व डॉक्युमेंट्स घ्यायचे, ऑनलाईन काढलेले 3 तुमचे जे काय ओरिजिनल असतील, आणि हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला 27 तारखेपासून 30 तारखेपर्यंत त्या कॉलेजला रिपोर्ट करणं गरजेचं आहे. आय रिपीट,
ज्या कॉलेजला तुम्हाला सीट भेटलेली आहे त्या कॉलेजला तुम्हाला 30 तारखेला 5 वाजण्याच्या पूर्वी रिपोर्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला किती दिवस आहेत? 27 म्हणजे बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. 27, 28, 29 आणि 30 तारखेच्या पूर्वीच त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेणे मस्ट आहे. तुम्ही जर 30 तारखेपर्यंत लागलेल्या कॉलेजला जर जाऊन ॲडमिशन नाही घेतले तर तुमचं कॅपराऊंड 2चं सीट कॅन्सल होतं. आय रिपीट, तुम्हाला 30 तारखेच्या पूर्वी त्या कॉलेजला जाऊन सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स देऊन पूर्ण फी भरून ॲडमिशन घेणं मस्ट आहे. 30 तारखेनंतर जर तुम्ही गेला तर तुम्हाला ॲडमिशन भेटणार नाही. धन्यवाद.